बकरी ईद उत्साहात संपन्न. ईद मुबारकच्या शुभेच्छांनी ईदगाह परिसर दुमदुमला. परभणी शहरासह मानवत, पाथरी, गंगाखेड, जिंतूर, पालम, सेलू, सोनपेठ शहरात मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद उल अजहा बकरी ईद अत्यंत गुरुवारी महत्त्वपूर्ण उत्साहपूर्ण धार्मिक वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. 28 मे रोजी उक्कलगाव रोड परिसरातील मोठ्या ईदगाह मैदानावर तसेच पाथरी येथील ईदगाह माजलगाव रोड आणि परभणी येथील जिंतूर रोड येथे सकाळी 8:30 सामूहिक नमाज अदा करण्यात आली. शहरासह परिसरातील हजारो मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अल्लाहची इबादत केली. पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनी नवीन वस्त्रे परिधान करून ईदगाह मैदानाकडे गर्दी केली. ईद मुबारकच्या शुभेच्छांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. नमाजपूर्वी आणि नमाजानंतर अनेकांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या. नमाज पठण आणि विशेष दुआ मुफ्ती मोहम्मद मुजाहिद यांनी केली. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी ईद उल अजहाचा धार्मिक आणि सामाजिक संदेश स्पष्ट केला. हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी अल्लाहच्या आदेशासाठी आपल्या प्रिय वस्तूचाही त्याग करण्याची तयारी दर्शवली होती. त्या सर्वोच्च त्याग, समर्पण, अल्लाहप्रती निष्ठेचा स्मरणार्थ ईद उल अजहा साजरी केली जाते असं त्यांनी म्हटलंय. समाजात शांतता, बंधुभाव, मानवता आणि परस्पर प्रेम टिकवून ठेवण्याची आज मोठी गरज आहे. गरीब, गरजू आणि दुर्बल घटकांना मदतीचा हात देणे हेच ईद उल अजहाचे खरे सार असल्याचं प्रतिपादन मुफ्ती मोहम्मद मुजाहिद यांनी केलं आहे. तसेच देशात सुखशांती आणि समृद्धी नांदावी यासाठी विशेष दुआ करण्यात आली आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर मानवत नगर परिषदतर्फे विशेष नियोजन करण्यात आले होते. नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अंकुश लाड, मुख्य अधिकारी कोमल सावरे तसेच सय्यद अनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्यात आली. ईदगाह परिसरासह शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसेच मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी, पाथरी आणि मानवत शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रमुख चौक, ईदगाह परिसर आणि संवेदनशील ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. यामुळे ईदचा सण शांततेत आणि उत्साहात पार पडला. या नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने कुर्बानीची धार्मिक प्रक्रिया पार पाडली. अनेक ठिकाणी नातेवाईक, मित्रपरिवार, समाज बांधवांच्या भेटीगाठी झाल्या. घराघरात विविध खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. ईदच्या निमित्ताने मानवत शहर सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मौलाना सलीम यांनी केले. मौलाना सलीम यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की ईद उल अजहा हा सण त्याग, प्रेम, मानवता, बंधुभावाचा संदेश देणारा आहे. मानवत शहरातील मुस्लिम बांधवांनी अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध वातावरणात आणि धार्मिक परंपरेनुसार ईद साजरी केली याचा आनंद आहे. प्रशासन, नगर परिषद आणि पोलीस विभागाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे नमाज आणि ईदचे सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडले. समाजात एकोपा, परस्पर प्रेम आणि शांतता कायम राहावी हीच ईदच्या निमित्ताने अल्लाहकडे दुआ आहे.